नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. प्रथमतः सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहे की बाकासूर आपला नक्की आता कोणत्या मैदानात पाहणार याची अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. तर मित्रांनो, आपण बाकासूर बद्दलची अशी अपडेट देणार आहे की आता तुम्हाला माहितीच असेल मी प्रत्येक वेळा बाकासूर आता कोणत्या मैदानात पाहणार, बाकासूरचा पायरा वगैरे कोण, बाकासूरचं नियोजन काय याची अपडेट मी तुम्हाला प्राईम स्वरूपी घेऊन येत होतो. आणि त्याचप्रमाणे मी आता तीच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बोलूया महत्वाच्या मुद्द्यावर. मित्रांनो, काल एक भव्य दिवस बिंदूर आली आणि या बिंदूरमध्ये बाकासूरने आपला विजय प्राप्त केला आणि आपल्या गुलालाची थाप कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवला. तर मित्रांनो, आता बाकासूर नक्की कोणत्या मैदानात कबड्डी करणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर बघा मित्रांनो, बाकासूर आता आपला नक्की कोणत्या मैदानावर पळणार. तर मित्रांनो, आपला क्रमांक वाढता बाकासूर श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य उपंत बैलगाडी शर्यतीचं मैदान अजितदादा केसरी मैदान या मैदानाची ओळख आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये आपला सर्वांचा वाढता मावळमुशीच्या हनुमानशान 9 केसरी बाकासूर आपल्याला या अजितदादा केसरी मैदानात दिनांक 3 तारखेला आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, या मैदानाची बक्षीस रूप अशी आहे की प्रथम क्रमांक 1,11,000, द्वितीय 71,000, तृतीय 51,000, चतुर्थ 31, पंचम 21, 15, सातवा 11 आणि 8वा 10,000 रुपये असे या मैदानाचे बक्षीस रूप आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका 9 केसरी बाकासूर 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. तर बाकासूरला या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाकासूर नक्की कोणासोबत पाहणार याची सुद्धा अपडेट मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.